4 दशकानंतर होऊ घातलेली विदर्भ साहित्य संघाची निवडणूक यंदा अनेक कारणांनी गाजत आहे. त्यात मतपत्रिकांचा घोळ हा एक महत्त्वाचा विषय आहे. या निवडणुकीमध्ये पोस्टल बॅलेट सिस्टीम आहे आणि त्या अंतर्गत प्रत्येक मतदाराला त्याची मतपत्रिका पोस्टाने स्पीड पोस्टद्वारे घरी पोहोचती केली जाते. ही व्यवस्था चोख असावी अशी अपेक्षा आहे. त्या अंतर्गत असं लक्षात आलं आहे की 2 मार्चपर्यंत 7,500 ज्या मतपत्रिका पाठवल्या गेल्या त्यातील 2,500 मतपत्रिका विदर्भ साहित्य संघाच्या मुख्यालयात टपाल खात्यानं परत पाठवलेल्या आहेत. याची 2 मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे मतदाराचा पत्ता बदललेला असू शकतो आणि 2 मतदार मृत पावलेला असू शकतो. परंतु ही संख्या पाहता एवढ्या मोठ्या संख्येत जर मतपत्रिका परत येणार असतील तर या निवडणुकीच्या प्रक्रियेवरच अनेक जण प्रश्नचिन्ह लावत आहेत. 14 मार्चपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. तोपर्यंत परत येणाऱ्या मतपत्रिकांची ही संख्या 2.25 ते 2,500 पर्यंत जाऊ शकते. याचा अर्थ असा की जवळजवळ 30-35% मतपत्रिका विना मतदानाच्या पडलेल्या राहतील. मतपत्रिका पाठविण्याच्या संदर्भात विदर्भ साहित्य संघ वाचवा या पॅनलचे प्रमुख आणि अध्यक्षपदाचे एक उमेदवार डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी महाराष्ट्राचे PMG, नागपूर विभागाचे PMG आणि अमरावती विभागाचे PMG या 3 अधिकाऱ्यांना फार पूर्वीच पत्र लिहून सावध केले होते आणि या मतपत्रिकांचं वितरण व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या संदर्भात 3 अधिकाऱ्यांनी या पत्राची योग्य ती दखल घेऊन तसे आदेशही दिले होते. तरीही सध्या विदर्भाच्या काही भागातून अशा तक्रारी येत आहेत की त्यांच्या मतपत्रिका 8-15 दिवस होऊनही त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. या तक्रारींकडे सुद्धा या अधिकाऱ्यांनी आता जातीने लक्ष देऊन त्या मतपत्रिकांचं नेमकं काय झालं हे ताडून पाहण्याची गरज आहे. विदर्भ साहित्य संघाने नेमलेले निर्वाचन अधिकारी मोहन पारखी यांनी परत येणाऱ्या मतपत्रिकांचा चोख हिशोब ठेवलेला आहे. त्याबद्दल मतदार त्यांना धन्यवाद देत आहेत. ते ज्यांच्या मतपत्रिका परत गेल्या ते स्वतः जर विदर्भ साहित्य संघ कार्यालयात उपस्थित झाले आणि त्यांनी आपली ओळख नीट पटवली तर परत आलेल्या मतपत्रिकांच्या बदल्यात त्यांना मतपत्रिका दिल्या जात आहेत. त्याचाही लाभ काही लोक घेत आहेत. परंतु परत आलेल्या मतपत्रिकांची वाढलेली संख्या लक्षात घेता यातील किती लोक प्रत्यक्ष नागपूरला येऊन त्या मतपत्रिका परत घेतील याविषयी शंका आहे. एकूण या निवडणुकीमध्ये मतदानाचं प्रमाण या परत येणाऱ्या मतपत्रिकांमुळे फारच कमी राहण्याची शक्यता आहे. आधीच चुरस असलेल्या या निवडणुकीला या कमी मतदानामुळे या निवडणुकीत मतदारांना फारसा रस नाही की काय अशी शंका समाजामध्ये व्यक्त केली जात आहे.